याच्यानंतर DII जे आहे तर DII देखील त्यांचा जो काही डिसेंबर 23 टू जून 25 याच्यामध्ये साधारण जर पाहिलं तर ह्यांचा स्टेक जो आहे तो वाढवत नेलेला आहे. याच्या पब्लिकचा जो काही याच्यामधलं जे काही होल्डिंग आहे ते कमी झालेलं आहे. सो होल्डिंग पॅटर्न जो आहे तो याच्यामधला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतोय. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला गंमत दाखवते, जी मी नेहमी म्हणत असते की म्युच्युअल फंडामध्ये इंटरनली ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि दुसरं म्हणजे काय, अजून एक मला मुद्दा सांगायचा आहे की प्रत्येकाचा व्ह्यू जो असतो एखाद्या शेअर्सकडे, एखाद्या बिझनेसकडे पाहायचा तो वेगवेगळा असू शकतो. तर ॲक्सिस म्युच्युअल फंड आहे ते नुकतंच याच्यामध्ये एंटर झालेलं आहे. ओके, याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर अगेन क्वांट म्युच्युअल फंड स्मॉल कॅप जो आहे तोही याच्यामधला स्टेक जो आहे तो हळूहळू कमी करत चाललेला आहे. ओके, म्हणजे 2.23 वरून 2.01 यांचा स्टेक याच्यामध्ये दिसतो आहे. तर इथे तुम्ही जर पाहिलं तर निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, तर यांनी देखील डिसेंबर 23मध्ये याच्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती ती डिसेंबर 24मध्ये यांनी ही पूर्ण इन्व्हेस्टमेंट काढून हे याच्यामधनं बाहेर पडले. म्हणजेच काय की त्यांना वाटलं की इथे मला ग्रोथ नाही आहे म्हणून त्याच्यामधनं ते एक्झिस्ट केले. तर प्रत्येकाची जी काही इन्व्हेस्टमेंट टर्मिनॉलॉजी इथे वेगळी असते किंवा त्यांना जो काही आवश्यक प्रॉफिट असेल ते त्यांनी त्याच्यामधनं मुक केलं असेल. आता म्युच्युअल फंडाचं इंटरनली याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग हे सुरू असतं. डिपेंड्स ऑन त्यांचं जे काही मेथडॉलॉजी आहे ते त्याच्यावरून एक्झिट करायचं का त्याच्यामध्ये राहायचं हे ते डिसिजन घेतात.